नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर उद्यापासून राज्यात लागू होणार 5 मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। ही आनंदाची बातमी काय आहे व उद्यापासून राज्यात काय लागू होणार आहेत, म्हणजे 5 मोठे निर्णय काय लागू होणार आहे ते संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता हे सर्वात मोठे निर्णय काय घेण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, उद्यापासून लागू होणार शेतकऱ्यांना आर्थिक मदत। पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती। राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 5 मोठे निर्णय घेतले आहेत। तर जास्त वेळ न घालवता हे कोणकोणते 5 मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। बघा, शेतकरी अनुदान पहिला जो निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे ते बघा कोणता आहे। 2017 मध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता। परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते। तर या 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेला आहे व केलेला आहे। बघा, पहिला जो निर्णय आहे तो 2017 मध्ये जे 44 लाख शेतकरी होते त्या शेतकऱ्यांपैकी 18,762 कोटी इतक्या जणांनाच कर्जमाफीचा लाभ मिळालेला होता। काही तांत्रिक अडचणीमुळे 6,56,000 शेतकरी यापासून वंचित राहिलेले होते। त्या 6,56,000 शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची लाभ देण्याचा घोषणा जो आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे। बघा, दुसरा मोठा जो निर्णय आहे बघा, पंजाबराव देशमुख व्याज सवलत 3 लाखापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकरी असं 3% व्याज सवलत अनुदान दिले जाते। म्हणून या वर्षीसाठी 72 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर अटल अर्थसहाय्य योजनेत मुदतवाढ दिली आहे। तसेच 428 प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देणार आहोत। त्यासाठी 72 कोटी 42 लाख रुपयाच्या निधीस मान्यता दिलेली आहे। बघा किती निधीस या ठिकाणी मान्यता दिलेला आहे, 72 कोटी 42 लाख रुपयाच्या निधीस मान्यता दिलेली आहे अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केलेला आहे। तिसरा मोठा जो निर्णय आहे तो बघा, 2019 मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याचा जो शासन निर्णय काढला आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली। तसेच आजवर 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 5,190 कोटी रुपये जमा करण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांना या ठिकाणी 5,190 कोटी रुपये जमा करण्यात आलेली आहे। उर्वरित शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन अनुदान लवकरच देण्यात येईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। शेवटचा व 5वा जो निर्णय आहे तो बघा, शेतकऱ्यांकरिता नमो शेतकरी महासंघ निधी योजना यावर्षी सुरू केली आहे। केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी 3 टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये जमा केली जातात। त्यात राज्य शासनाने आणखीन 6,000 रुपयाची भर घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याकरिता 5,700 कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो दुसरा हप्ता आहे तो नवीन वर्षानिमित्त या ठिकाणी या पुढच्या महिन्यात या ठिकाणी वितरित केली जाऊ शकतो। अशा पद्धतीने 5 मोठे जे निर्णय आहेत ते राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहे। यामध्ये काही निर्णय यांची अंमलबजावणी सुरू आहे तर काही निर्णयांची अंमलबजावणी हे लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहे। एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जी मोठी घोषणा आहे एकूणच उद्यापासून लागू होणार। शेतकऱ्यांसाठी या ज्या काही घोषणा आहेत त्या घोषणा शेतकऱ्यांना एकूणच एका अर्थाने आर्थिक मदत मिळणार आहे। एकूणच उद्यापासून राज्यात लागू होणार 5 मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।